Hello, hello, hello. A very warm good evening to one and all. Aditya, Pratiksha, Snehal, then Vijay Muthe, then Vaishnavi Pere, Gokul Darade, Vandana Shirsad. It might be at your father or mother name. लॉग इन करताना तुम्ही त्यांच्या नावाने लॉग इन झालाय त्याच्यामुळे त्यांची नावं असतील. सो मेक शुअर दॅट तुम्ही तिथं एडिट करून तुमचं नाव टाकावं. ठीक आहे. स्नेहा उदावंत, प्रसाद काळे. ओके. सो सार्थक लवांडे, या वेलकम टू द वर्ल्ड ऑफ फिजिक्स बच्चा पार्टी लोक. आणि होप द स्क्रीन इज विजिबल टू एव्हरी वन. स्क्रीन शेअर केली आहे मी. कालचे न्यूमेरिकल मी काहीतरी होमवर्कसाठी दिलं होतं. किती जणांना सोडवता आलं न्यूमेरिकल? ॲक्नॉलेजमेंट पाठवू शकता किंवा बोलू पण शकता तुम्ही ग्रुपवर. तुम्हाला सांगितलं आहे बच्चा पार्टी लोग, आप लोगों को बताया है मैंने, हमेशा बताया है की गोल्डन रूल बनवा लाईफमध्ये 5:45 ते 8:45. मला लाईफमध्ये दुसरं काहीच नसलं पाहिजे. फक्त आणि फक्त लॉजिक हेच करायचं आहे. गोल्डन रूल बनवायचा आणि हे आवर्स तुमचे बिझी करून घ्यायचं स्वतःला. ठीक आहे बच्चा पार्टी. बर, मला सांगा आता बाकीचे विद्यार्थी अजूनही जॉईनच होत आहे. ते म्हणजे आपलं सेशनची लिंक टाकून मला 2-4 मिनटं झालेत. स्टील आय सी की बाकीचे लोक अजून जॉईनच होत आहे. ते सो इट शुड नॉट हॅपन बच्चा पार्टी. 5:45 म्हणजे तुम्ही लोकांनी वेट केलं पाहिजे. 5:45 माझ्याकडनं सेशन जरी लेट स्टार्ट झालं तरी तुम्ही लोकांनी ते वेळेवरच स्टार्ट केलं पाहिजे. बरं, बाकीचे जॉईन होत आहेत तोपर्यंत मी तुम्हा लोकांना काय टास्क देऊ तोपर्यंत. बरं चला, क्वेश्चन तरी लिहितो तोपर्यंत, कारण कालचा जो क्वेश्चन लिहिला आहे त्या रिलेटेडच एक क्वेश्चन आहे. तर क्वेश्चन लिहितो तोपर्यंत बाकीचे जॉईन होत आहेत ते. तर सेमी व्हर्टिकल अँगल दिया है. सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोनिकल सेक्शन. सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोनिकल सेक्शन of a funnel is 37 degree. There is a small ball kept inside. uh, there is a small. बाकीचे जॉईन होत आहेत तोपर्यंत मी स्क्रीनवर लिहितोय. होप माय व्हॉइस इज कम्प्लिटली ऑडिबल अँड स्क्रीन इज ऑल्सो विजिबल. एम आय करेक्ट? मायक्रोफोन इनेबल, यू कॅन स्पीक इफ यू वॉन्ट टू स्पीक. There is a small ball kept inside the funnel. ठीक है. on rotating the funnel, the maximum speed that the ball can have, maximum speed that ball can have is 2 meter per second. टू फाइंड आपल्याला विचारलं आहे त्यांनी फाइंड करायला रेडियस फनेलची. ठीक आहे. आणि दुसरं त्यांनी विचारलं आहे फ्रिक्वेन्सी रिव्हॉल्युशनची, फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ बॉल. तर ऑफ ए बॉल. किती लोक जॉईन झाले तोपर्यंत मी पटकन पाहतो. आता लॉजिक समजून घेऊ द्या. ओके, आय कॅन सी 20 स्टुडंट्स आर देअर. ठीक आहे. बाकीचे लोक अजून जॉईन झालेले नाही, अजूनही ते वाट पाहत आहे वाटतं ग्रुपवर. यस, निपुंगे चॅप्टर चालू आहे रोटेशनल डायनॅमिक्स. पहिला चॅप्टर चालू आहे आणि पहिल्या चॅप्टरचं सगळं थेअरी शिकून झालंय. आणि आता आमचं चालू आहे न्यूमेरिकल्स पण आज किंवा उद्या शेवटचा पार्ट असेल. आता बोर्ड एक्झाममध्ये जे क्वेश्चन्स आलेत ते क्वेश्चन्स मी इथं कवर करून घेतो आहे आता. ठीक आहे. ओके. सो कमिंग बॅक बच्चा पार्टी. बाकीचे विद्यार्थी जॉईन होत आहेत तोपर्यंत मी लगेच न्यूमेरिकल लिहून घेतलं. आता न्यूमेरिकल समजून घ्या सर्वांनी. तर हे 4 मार्काला बोर्ड एक्झाममध्ये विचारतात किंवा तुमची नीटची परीक्षा, जेईची परीक्षा, सीईटीची परीक्षा. काल मी याच्याशी रिलेटेड एक कोनिकल पेंडुलमचं पण न्यूमेरिकल घेतलं आहे. ठीक आहे. किंवा बोर्डची एक्झाम. सो नीट जेईला जर पाहताल तर 4 मार्क्सला, सीईटीला तुमचं याला विभागलं जातं. म्हणजे लाईक मोठी व्हॅल्यू काढायची तर त्यातली एकच व्हॅल्यू कुठली तरी विचारतात. आणि बोर्ड एक्झामला तर 4 मार्काला हे विचारतातच. सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ कोनिकल सेक्शन ऑफ फनेल. फनेल माहिती आहे सर्वांना. फनेल म्हणजे नरसाळं आपलं. ठीक आहे. नरसाळं
पूर्वी नरसाळा नावाचा एक कन्सेप्ट होता, नरसाळा. ठीक आहे. सो नरसाळा अशा प्रकारे आहे. आता मी स्ट्रक्चर त्याचं ड्रॉ करतोय. ठीक आहे. तर स्ट्रक्चर ड्रॉ करताना बच्चा पार्टी बघून घ्या. ते स्ट्रक्चर काहीसा असं दिसतंय. हां, तो लॉजिक इज लाइक दिस. यहाँ पे उसका बेस है, नरसाळा है आणि हे त्याचं टॉप आहे. ठीक आहे. आता तर तुम्ही पाहताल तर नरसाळ्याच्या शेपमध्ये ते काय म्हणतायत की सेमी व्हर्टिकल अँगल ऑफ ए कोनिकल सेक्शन ऑफ फनेल. हा कोनिकल सेक्शन आहे, हा वरचा, आणि याचा जो इथला सेमी व्हर्टिकल अँगल आहे, हा अँगल किती म्हणे, थिटा इज इक्वल्स टू 37 डिग्री. There is a small ball kept inside the funnel. On rotating the funnel, the maximum speed that ball can have is 2 मीटर पर सेकंड. मला सांगा, बॉल जर इथं ठेवला तर बॉलकडे जास्तीत जास्त स्पीड मिळणार आहे बच्चा पार्टी लोक. ठीक आहे. कारण तो बाहेर पण नाही पडला पाहिजे, पण इट शुड ट्रॅव्हल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ दिस फनेल. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन झालं पाहिजे त्याचं, असं सरफेस सोबत तो फिरला पाहिजे. कारण हे फनेल तुम्ही रोटेट करणार आहे. ऑन रोटेटिंग द फनेल, ते म्हणतात ऑन रोटेटिंग द फनेल द बॉल शुड रिमेन इनसाइड अँड व्हॉट शुड बी द स्पीड विथ विच द बॉल इज रोटेटिंग इज ऑर मूविंग इज 2 मीटर पर सेकंड. फाइंड आउट द रेडियस फाइंड आउट करायला लावली आहे. ह्या हॉरिझॉन्टल सर्कल बघा, ह्या ज्या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये आपला बॉल फिरणार आहे, ह्या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस कशी फाइंड आउट करतो मग आपण, तर ऑब्वियसली सेंटरपासनं ऑब्जेक्टपर्यंतचं हे डिस्टन्स असतं, ते आपल्याला ह्या सर्कलची रेडियस फाइंड आउट करण्यासाठी मदतगार होणार आहे. ओके, या तक चीज़ें क्लियर. फिर बच्चा पार्टी लोग जाऊ मी पुढे. मग रेडियस विचारला आहे, वेलोसिटी दिली आहे, वेलोसिटी 2 मीटर पर सेकंड दिया है, थीटा एंगल दिया है 37 डिग्री, आणि 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 अजून काय, टू फाइंड करने के लिए बोला है रेडियस ऑफ सर्कुलर पाथ और दूसरा फ्रीक्वेंसी ऑफ रिवॉल्यूशन ऑफ ए बॉल. बच्चा पार्टी आता फनेल आणि कोनिकल पेंडुलम, तुम्ही जर कोनिकल पेंडुलम आठवताल तर मी तो कोनिकल पेंडुलमला कंपेअर करतो. बच्चा पार्टी इकडे बघा, हा कोनिकल पेंडुलम आहे. तर कोनिकल पेंडुलममध्ये मी तुम्हाला शिकवलेलं आहे, जो पेंडुलम आहे तो आपला काहीतरी व्हेलॉसिटीने काय करत असतो, कुठलं मोशन करत असतो, तर हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करत असतो, लाईक दिस. ठीक आहे. ऐसा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो. मग हा जो पार्ट असतो हा असतो अँगल थीटा. काहीतरी थ्रेडने तुम्ही ह्या बॉबला कनेक्ट केलेलं आहे, स्ट्रिंगला. ह्या स्ट्रिंगमध्ये काहीतरी असतं टेन्शन T0. ठीक आहे. बरं, मग याचे फॉर्म्युले काल लिहून दिलेत मी, आठवतात का फॉर्म्युले? कोण कोण मला फॉर्म्युले सांगेल बरं? दिस वॉज कोनिकल पेंडुलम. पण आज जे शिकवतोय तुम्हाला, जी स्पेशल केस आहे बच्चा पार्टी, ते फनेल आहे, फनेल. ठीक आहे. सो मी असं म्हणेल, जे पेंडुलम आहे त्या पेंडुलमला उलटं केलं आहे, त्याला उलटं केलं आहे आणि फनेल बनवलं आहे. एम आय करेक्ट? मग इथं काय चेंजेस होतात ते आपल्याला पाहायचं आहे. मला कालचे फॉर्म्युले सांगता का कोनिकल पेंडुलमशी रिलेटेड? शिरसाट, आदित्य भान, प्रतीक्षा. मायक्रोफोन इनेबल आहे ना सर्वांचे की नाही आहे मायक्रोफोन? एकच मिनिट. ओके, मायक्रोफोन इनेबल केला आहे. मग आठवा बरं, कालच्या फॉर्म्युल्यांचं रिव्हिजन दाखवू का? कालच्या फॉर्म्युलांचं रिव्हिजन दाखवतो. एकच मिनिट बच्चा पार्टी. इंकडो. ओके, सो 13 फेब कल था 12 फेब. तो कालच्या फिजिक्सचे इम्पॉर्टंट पार्ट 12 फेब 26 फिजिक्स. ओके, हे बघा इथं लिहून दिलेले आहेत मी काहीतरी फॉर्म्युला किधर घ्या. हां, कोनिकल पेंडुलम. बच्चा पार्टी तुम्ही नवीन जरी असाल तरी इथं बघा, टॅन थिटाचा फॉर्म्युला कोनिकल पेंडुलममध्ये V²/RG, T0 कॉस थिटाचा फॉर्म्युला mg, T0 साइन थिटाचा फॉर्म्युला mv²/r. बरोबर का? मग हेच फॉर्म्युले आता आज ॲप्लिकेबल आहेत का? तर बच्चा पार्टी उत्तर आहे नाही. का बरं? कारण आता हे उलटं कोनिकल पेंडुलम आहे, उलटं. हे सुईचं होतं, हे जे उजव्या बाजूचं आहे ते सुईचं. हे उजव्या बाजूचं पेंडुलम आहे बघा, मी त्याला रंगवतोय. हे इथलं जे होतं ते सुईचं, हे कोनिकल पेंडुलम. आणि आपल्याला इथं शिकायचं आहे फनेल. मग फनेलमध्ये देखने वाली बात आहे बच्चा पार्टी, इथं जो बॉब आहे, इथं जो बॉल आहे, त्याच्यावर जो नॉर्मल रिॲक्शन फोर्स आहे तो एनने दाखवला आपण. ठीक आहे. आणि याच्यावर जो फोर्स ॲक्ट होईल तो असतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स mg. आता फक्त लॉजिक समजून घ्या. दो यू आर ए न्यू कमर, काय हरकत नाही, फक्त लॉजिक समजून घ्या बच्चा पार्टी. मग इथं काढतो. हे बघा, तो बॉल म्हणजे असा पॉईंट मास आहे आणि मी असा एक्स आणि वाय ॲक्सिस ड्रॉ करून घेतला, तर त्या
बॉलवर आता इथं हा सरफेस होता फनेलचा, हे बघा हा सरफेस आहे फनेलचा, एम आय करेक्ट. सो इथं त्याच्यावर जो ॲक्ट होणारा फोर्स आहे तो होता नॉर्मल रिॲक्शन फोर्स एन ना. बच्चा पार्टी इकडे बघा, हा अँगल थीटा आहे, हा अँगल थीटा आहे, हा अँगल किती असेल, इकडे एक राईट अँगल ट्रायंगल तुम्हाला दिसतोय, हा सरफेस आहे बघा. मी इथं वाटल्यास रेड कलरने किंवा ह्या येल्लो कलरने तर सरफेस दाखवतो टनेलचा, हे बघा फनेलचा हा सरफेस आहे. ह्या सरफेसमध्ये इथपर्यंत आता हा वरचा अँगल काढला मी असा, तर हे बघा हा जो पार्ट आहे वरचा जो पार्ट आहे, इथं लक्ष द्या सर्वांनी, मी येल्लो हायलाइट करतोय बघा. तर हा एक ट्रायंगल आहे, तो ट्रायंगल मी खाली काढलाय बच्चा पार्टी. मग हा अँगल किती आहे तुमच्यासाठी, थीटा, हा 90 डिग्री आहे. हा किती असेल, 90 मायनस थीटा. आणि हा उरलेला किती असेल, मग थीटा असेल बच्चा पार्टी. मग हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स आणि इथून खाली जो जाणारा फोर्स आहे बघा, तिथं ऑब्जेक्ट आहे असं आपण ट्रीट केलं, इथं ऑब्जेक्ट आहे आणि याच्यावर ॲक्ट होतो एम जी, आणि हा नॉर्मल रिॲक्शन फोर्स सरफेस बरोबर कॉन्टॅक्टचा. मग हा जो थीटा आहे तो अलॉंग द कॉम्पोनंट कसा रिझॉल्व होतो, अलॉंग द कॉम्पोनंट म्हणजे ह्या ॲक्सिस थीटाच्या बाजूने जो कॉम्पोनंट आहे तो कसा रिझॉल्व होईल, तर त्याला लिहितात एन कॉस थीटा. व्हर्टिकलवाला कॉम्पोनंट कसा रिझॉल्व होईल, तर तो लिहितात एन साइन थीटा. बच्चा पार्टी मग इथं थोड्याशा गोष्टी चेंज होत आहेत ते बघा. एन साइन थीटाने कुणाला बॅलन्स केलं, ह्या अपवर्ड फोर्सने कुणाला बॅलन्स केलं, डाऊनवर्ड फोर्सला. आणि हा जो एन कॉस थीटा आहे विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल विल प्रोवाइड द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आणि सेंट्रिपिटल फोर्स कॉजेस कौन सा मोशन, वंदना, आदित्य, प्रतीक्षा, सेंट्रिपिटल फोर्स कॉजेस कौन सा मोशन, वैष्णवी, स्नेहल, गोकुल दराडे, मानसी बाग, सेंट्रिपिटल फोर्स कॉजेस कौन सा मोशन, रोटेशनल मोशन, सर्कुलर मोशन, बताओ मसीरा, नंदिनी परदेशी, प्रसाद काळे, प्रेम गाडेकर, सर्क्युलर मोशन. हा आदिती शेलार, राणी गीते सांगा, वर्षा गुले, सेंट्रिपिटल सर्क्युलर फोर्स, मोशन. या सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स कॉजेस सर्क्युलर मोशन. मग आता फनेलची डायग्राम ही कुणासारखीच आहे, कोनिकल पेंडुलम सारखीच आहे, फक्त उलट आहे. कोनिकल पेंडुलमला उलट केलं बनला फनेल, हा कोनिकल सेक्शन. मग तिथं थोड्याशा गोष्टी चेंज होतात. मग बघा आता इथं हा जो एन फोर्स आहे, एन कॉस थिटा, दिस एन कॉस थिटा विल प्रोवाइड मी द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स, नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स प्रोवाइड करेगा. सेंट्रिपिटल फोर्स का फॉर्मूला होता है अपना एम वी स्क्वेअर बाय आर, एम आय करेक्ट, किंवा एम आर ओमेगा स्क्वेअर किंवा एम वी ओमेगा, और ये बना एन कॉस थीटा. बच्चा पार्टी लोग कॉल इट एज इक्वेशन 1. दूसरा एन साइन थीटा, एन साइन थीटाने कुणाला बॅलन्स केलं, अपवर्ड फोर्सने खालच्या डाऊनवर्ड ग्रॅव्हिटेशनल फोर्सला बॅलन्स केलं, कॉल इट एज इक्वेशन 2. आता जर तुम्ही डिवाइड करताल, डिवाइड इक्वेशन 2 बाय 1, 2ला 1ने डिवाइड करा बच्चा पार्टी. इक्वेशन क्या बनेगा, एन साइन थीटा अपॉन एन कॉस थीटा. आज जर तुमचं पहिलं सेशन असेल तर लगेच गोष्टी समजणार नाही आहे, डोक्यावरून जातील, बट इट्स ओके, ठीक आहे. बाकीच्याही गोष्टी आपल्या कवर होतील, सगळ्या होतील. आत्तापर्यंत झालेल्या गोष्टी आर वरती जाईल, ठीक है. ये एन के साथ एन कैंसल, थीटा के साथ थीटा कैंसल होता है क्या, नहीं. साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिखा जाएगा टैन थीटा इज इक्वल्स टू आर ऊपर चला गया आर जी अपॉन वी स्क्वेअर. सो टॅन थीटाची व्हॅल्यू आली आर जी अपॉन वी स्क्वेअर. बच्चा पार्टी लोक अंडरस्टूड. सो हा फॉर्म्युला मग मला वापरायचा आहे. मग माझ्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय दिलेलं आहे सांगा बरं. आर फाइंड आउट करायचं आहे सर, थीटा दिलाय, व्ही दिलाय, थीटा दिलाय, व्ही दिलाय, आर फाइंड आउट करायचा आहे. कॅन आय यूज दिस फॉर्म्युला बच्चा पार्टी. हे बघा थीटा दिलेला आहे, व्ही दिलेला आहे, आर फाइंड आउट करायचा आहे. आणि जी ची व्हॅल्यू माहिती किती असते, किती असते जी ची व्हॅल्यू, तर 9.8. इथं इथं तुम्ही यूज करू शकता जी ची व्हॅल्यू, त्यांनी न्यूमेरिकलमध्ये दिलेलं आहे. जी ची व्हॅल्यू यू कॅन यूज ॲज 10 अँड साइन 37 ॲज 0.6, जे काल मी तुम्हाला शिकवलं होतं, आठवत है, ठीक है. सो यहाँ पे स्टार्ट में ही लिखता हूँ, देखो ऊपर लिखता हूँ यूज जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि दुसरं साइन 37 डिग्री इज इक्वल्स टू किती लिहा, 0.6. हे पण यूज करा बच्चा पार्टी, चलेगा, विल दॅट,
विल दॅट वर्क बच्चा पार्टी? फनेल आहे, फनेलचा फॉर्म्युला आला आणि आपल्याला कोनिकल पेंडुलम मध्ये काय आला तरी फॉर्म्युला इथं लिहितो वाटल्यास. कंपॅरिझन मध्ये फिजिक्स इज ऑल अबाउट कंपॅरिझन, कन्सेप्ट कम्पेअर करायला शिकायचं आणि परीक्षा जी घेतली जाते ती आपल्या मनात कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठीच घेतली जाते, म्हणून आपल्याला हे शिकायचं आहे. सो तिथं कोनिकल पेंडुलम मध्ये लिहिलं होतं टॅन थिटा इज इक्वल्स टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी आणि इथं फॉर्म्युला आला आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. समजून घ्या. मला हमेशा कंपॅरेटिव्ह मॅनरमध्ये गोष्टी शिकवायला आवडतात. याने होतं काय की परीक्षेत जाऊन जे कन्फ्युजन होणार आहे ते कन्फ्युजन इथं अवॉइड केलं जातं आहे. कोनिकल पेंडुलम म्हटलं की हा फॉर्म्युला, फनेल म्हटलं की मी लिहिलेला फॉर्म्युला. लक्षात राहील का सर्वांच्या? सो बच्चा पार्टी 11वी-12वी मध्ये काय घडतं, सिलेबस ह्यूज असतो, त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न काय दिलाय तो लगेच लक्षात येत नाही, क्लिक होत नाही. म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. फनेल, कोनिकल पेंडुलम, मग ह्या शब्दांवरनं तुम्ही ठरवायचं. तुमचं ह्युमन ब्रेनने लगेच सांगितलं पाहिजे अरे याचा फॉर्म्युला हा आहे. मग बच्चा पार्टी थिटा अँगल आपल्याला दिलाय का न्यूमेरिकलमध्ये? तर बघून घेऊया थिटाची व्हॅल्यू. यस, स्टार्टिंगलाच म्हणलंय सेमी वर्टिकल एंगल ऑफ कोनिकल सेक्शन इज 37 डिग्री. ये देखो यहाँ पे बच्चा पार्टी, ओ सॉरी ये तो कट हो गया भाई. तो ये देखो यहाँ पे वैल्यू हाइलाइटर यूज करता हूँ. सेमी वर्टिकल एंगल कितना दिया यहाँ पे दिख रहा है आपको फनेल का? 37 डिग्री. देर इज अ स्मॉल बॉल केप्ट इनसाइड द फनेल. मग 37 डिग्री साइन 37 ची पण व्हॅल्यू दिली आपल्याला. किती दिली आहे? 0.6. मग 37 डिग्रीला जायचं आहे आपल्याला, फनेलला जायचं आहे बच्चा पार्टी. मग टॅन थिटा कसा लिहिला जातो? काल शिकवलंय. टॅन थिटा कॅन बी रिटन ॲज साइन थिटा अपॉन क्या? कॉस थिटा इज इक्वल्स टू आर इंटू जी ची व्हॅल्यू 10 यूज करायची म्हणून सांगितलंय अपॉन व्ही स्क्वेअर. बरं मग मला सांगा साइन थिटा अपॉन कॉस थिटाला बच्चा पार्टी काल एक शॉर्टकट शिकवला होता. काय होता शॉर्टकट? पुढची स्टेप कुठं लिहू? मग जागा संपली बाबा माझी. हा पुढच्या पेजवर जातो. चालेल का? स्क्रीन दिसते सर्वांना? सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा कसं लिहिणार? इन टर्म्स ऑफ साइन थिटा कुणी सांगेल? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू आर जी अपॉन वी स्क्वेअर. क्या था फॉर्मूला? क्या था लास्ट पेज पे? आर जी अपॉन वी स्क्वेअर था ना? एक मिनट देखने दो बाबा. हाँ, आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. यस, सो आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. मग साइन थिटाची व्हॅल्यू माहिती आता. वरती कोनिकल सेक्शनचा अँगल 37 दिलेला आहे. सो साइन 37 ची व्हॅल्यू पण माहिती आहे तुम्हाला. काल अशा टाईपचं न्यूमेरिकल सोडवलंय. 1 मायनस साइन स्क्वेअर 37 डिग्री इज इक्वल्स टू आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. मग साइन 37 ची व्हॅल्यू सांगा किती होती? साइन 37 ची व्हॅल्यू आठवा बरं. 0.6 होती ना? ओके, रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर 37, साइन 37 ची व्हॅल्यू 0.6 त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू आर जी अपॉन व्ही स्क्वेअर. सो देयरफॉर ये बनेगा फिर से 0.6 डिवाइडेड बाय रूट ऑफ 1 मायनस 0.36 इज इक्वल्स टू आर ची व्हॅल्यू किती तीच फाइंड आउट करायची सर. जी ची व्हॅल्यू 10 आणि व्ही स्क्वेअर वेलोसिटी 2 मीटर दिया है, 2 का स्क्वायर वो दिया है उन्होंने, गिवन है. सो यहाँ पे लेफ्ट हैंड साइड को बोलो 0.6 डिवाइडेड बाय रूट ऑफ का है 1 माइनस 0.63 इज 0.64 इज इक्वल्स टू आर इंटू 10 अपॉन 4. आणि मग इथं व्हॅल्यू करताना बघा काय करायचं आता. देयरफॉर 0.6 डिवाइडेड बाय रूट ऑफ 0.64 इज नथिंग बट 0.8 इज इक्वल्स टू आर इंटू 2 2 ज़ा 4, 2 5 ज़ा 10. तो ये बनेगा यहाँ पे 5/2 एंड यहाँ पे डेसिमल पॉइंट ऊपर का नीचे का दोनों शिफ्ट किया. कितना बना? 6/8 इज इक्वल्स टू आर इंटू 5/2. सो दिस विल बिकम 2 3 ज़ा एंड 2 4 ज़ा. बराबर. ये इधर आ गया. बोलो यहाँ पे ये 2 इंटू 5/2 था, इस तरफ आ गया तो 3/4 इंटू 2/5 बनेगा एंड दिस इज गोइंग टू बी आर. 2 1 ज़ा 2, 2 2 ज़ा 4. बराबर. 3/10 आर इज इक्वल्स टू 3/10. म्हणजेच रेडियस किती आली? 0.3 मीटर बच्चा पार्टी. लॉजिक समजलं? कॅल्क्युलेशन समजले सर्वांना? किती लोकांना समजले सांगा बरं? साक्षी साबळे, सार्थक लवांडे, श्रावणी सुपेकर, वैशाली मुठे, तनुजा मोरे, वर्षा गुले, सांगा बरं पटकन. केतन दांगट,
प्रतीक्षा, नंदिनी, मसिरा, मानसी, निपुंगे, साक्षीजी, स्नेहा उदावन, अनुष्का दोंदे, अंजली येवले, आदित्य भान, आदित्य गवळी. ओके ओके ग्रेट. सो रेडियस मिळून गेली मग तुम्हाला लोकांना. मग रेडियस जर मिळाली आता बच्चा पाठी, तर दुसरं विचारलंय त्यांनी फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी ज्या ज्या वेळेस विचारतात सांगा, फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ज्या ज्या वेळेस विचारतात त्यावेळेस मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे, जर फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करायची असेल तर ओमेगा लक्षात ठेवायचा. सो वी हॅव व्ही इज इक्वल्स टू क्या लिखते रे बाबा आपण, आर ओमेगा. मग आर मल्टीप्लाइड बाय ओमेगा इज वॉट, 2πf. ओके. सो व्ही माहिती आहे किती आलाय व्ही, नाही दिलेला आहे व्ही किती आहे 2. आरची व्हॅल्यू आत्ता मिळाली आहे किती 0.3 आणि 2π इंटू क्या एफ. सो हे तिकडे जाईल सगळं. 0.3 इंटू 2 ये बनेगा 0.6 इंटू पाय, किंवा 2 ला 2 कट करून टाका दोनों तरफ का. वैसा करते हैं, 2 को 2 कट हो गया भाई, ये इधर का 2 उधर का 2 कट हुआ. 0.3 इंटू पाई, तो ये इधर आ जाएगा लेफ्ट हैंड साइड को. एफ की वैल्यू आई 1/0.3 मल्टीप्लाइड बाय पाई. ठीक है. सो 3.14 इंटू 0.3 कितना बनेगा यहाँ पे बोलो. एफ इज इक्वल्स टू, या फिर इसको डिवाइड करो. डिवाइड मतलब यू कैन राइट डाउन इट लाइक ये देखो 1/3 इंटू 10 टू द पावर -1. पाई वैल्यू ली ली सपोज 22/7, ये ऊपर चला गया, ये बनेगा 7 डिवाइडेड बाय 22 इंटू 3 66 इंटू 10 टू द पावर -1 फ्रिक्वेन्सी. मग वरचा नंबर मोठा बनवा, वरती 70 बनवा. 70 बनवायचं म्हणजे वरती ऑलरेडी 7 आहे, 7 इज रिटन ॲज 7.0, मिनिंग चेंज नाही झालं. मग वरती 70 बनवा, 70 डिवायडेड बाय 66 10 टू द पावर -1. वरती गेलं तर बनलं 10 टू द पावर +1, पण वरती डेसिमल शिफ्ट केला होता एक डिजिटने, म्हणजे याला 70.0 केलं तर हे बनलं होतं 10 टू द पावर -1. -1 + 1 कॅन्सल, 70ला 66ने भाग द्या, ते जास्त सोपं आहे. यू विल गेट द फ्रिक्वेन्सी का व्हॅल्यू बच्चा पार्टी. लॉजिक समजलं किती लोकांना समजलं. आणि युनिट काय असतं फ्रिक्वेन्सीचं, फ्रिक्वेन्सीचं युनिट सांगा काय लिहिलंय तिथं. आरपीएस म्हणजे काय, रुद्रप्रताप सिंग लिहिलंय का, अंजली, आदित्य. रोटेशन पर सेकंद. यस, रोटेशन्स पर सेकंड. मग 70ला 66ने भाग देणं. बघा माझं कॅल्क्युलेशन समजलं नसेल तर परत एकदा सांगतो. मला काय करायला आवडतं माहिती का, लॉग टेबल जेवढा कमी वापरता येईल तेवढा वापरायचा. कारण कॉम्पिटिटिव्ह ज्या परीक्षा आहे नीट जेई सीईटीच्या, याच्यामध्ये तुम्हाला लॉग टेबल अलाउड नाही. बोर्ड एक्झामला लॉग टेबल अलाउड आहे, पण ह्या कॉम्पिटिटिव्ह परीक्षांना लॉग टेबल अलाउड नाही. मग बच्चा पार्टी लॉजिक समजून घ्या. जेवढं नॉर्मल कॅल्क्युलेशन करता येतील तेवढे करायचे. मी काय केलं, ह्या 0.3चा डेसिमल 1ने शिफ्ट केला राईटला. पायची व्हॅल्यू 22/7, हे उलटं बनलं, 7 वरती गेला, 7/22, 22 इंटू 3 66 लिहिलं. डेसिमल राईटला शिफ्ट केलं तर म्हणून इथं 10 टू द पावर -1 लिहिलं. कळतंय का, ही स्टेप समजली का. आता इथं होता 7.0, हमेशा न्यूमरेटरला मोठा बनवायचा डिनॉमिनेटरच्या तुलनेत. डिनॉमिनेटर होता 66, वरती बनवावं लागेल 70. मग 70 बनवायचं म्हणजे डेसिमल 1ने शिफ्ट करायचा उजव्या बाजूला. उजव्या बाजूला शिफ्ट करायचा म्हणजे 10 टू द पावर -1 बनला, कारण एका डिजिटने तुम्ही राईट शिफ्ट केलं. आणि 10 टू द पावर -1चा +1 झाला वरती गेल्यामुळे, असा +1 -1 कॅन्सल, राहिलं 70/66. अप्रॉक्सिमेटली किती येतंय उत्तर, कुणी सांगेल का मला. 1 पॉईंट किती आलं, 1.0 1.060. 1.060 का परत. ओके ठीक आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1च आलं. 0.6 आहे ना, तर हे खूप कमी व्हॅल्यू आहे. 1.1 RPS पण म्हणू शकता तुम्ही. पण बच्चा पार्टी लॉजिक समजलं का सर्वांना, कशा पद्धतीने गेलो. मग जर फनेल म्हटलं, फनेल तर फनेलच्या केसमध्ये फॉर्म्युला उलटा बनला. उलटा म्हणजे एकदम रेसिप्रोकल नाही म्हणू शकणार तुम्ही, कारण टॅन थिटा तिकडे v²/rg होता, आणि इथं काय झालंय, टॅन थिटा आता rg/v² झालाय. सो दिस इज फनेल वाला न्यूमेरिकल. बच्चा पार्टी बोर्ड एक्झाम मध्ये असे प्रश्न विचारले जातात.
बरं, आणखी एक प्रश्न आता तुमच्या समोर देतो. ऑक्टोबर 2013 परीक्षेमध्ये विचारला आहे, पण लॉजिक. सर हा बोला. सर एक डाऊट होता की फ्रिक्वेन्सीचं युनिट एच झेड पण येईल ना. हा मग हा डाऊट नाहीच आहे ना. निपुंगे मग बरोबर. तुम्ही बरोबर आहे तुम्ही ते रोटेशनल पर सेकंड घेतलं, आपण हे एच झेड पण घेऊ शकतो ना. एच झेड घेऊ शकतो. हे बघा आता लक्षात घ्या, फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो. प्रश्न छान आहे तुमचा, पण समजून घ्या. फ्रिक्वेन्सी असतं नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स पर युनिट टाइम. बरोबर, म्हणजे फॉर्म्युला असा असतो n/t. तुम्हाला क्लासमध्ये किंवा कॉलेजमध्ये असं शिकवतात, फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. बघा मी इथं स्मॉल टी वापरलाय, इथं कॅपिटल टी वापरलाय. टाइम पिरियड म्हणजे काय? मग आता तुम्ही बघा, एनच्या ऐवजी इथं व्हॅल्यू काय घेतली 1 आणि टीच्या ऐवजी काय घेतला इथं कॅपिटल टी. तर ज्यावेळेस तुम्ही एखादी ऑब्जेक्ट एक सायकल कंप्लीट करते, एक कंप्लीट सायकल म्हणजे आता सपोज पृथ्वी सूर्याभोवती फिरते, ठीक आहे. तर पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा कंप्लीट करण्यासाठी एक सायकल एन म्हणजे एक सायकल कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो? तर तो 365 दिवस आहे. लाईक 1/365 झाला माझ्यासाठी रोटेशन पर इयर. बरोबर, सिंगल रोटेशन पर इयर. मग त्यालाच तुम्ही फ्रिक्वेन्सी म्हणतात. सो हे बघा, आता इथं असं लिहितात, मग हे जर 1ला काही युनिटच नाही, 1/टाइमचं युनिट असतं सेकंड. मग 1/सेकंडलाच हर्ट्ज बाबाने शोध लावलेला आहे. हर्ट्ज नावाचा सायंटिस्ट होता, म्हणून त्याला हर्ट्ज पण म्हणतात 1/सेकंडला. पण तुम्ही ह्या 1/सेकंडला पर सेकंड असं पण रीड करू शकता. पर पर म्हणजे हा डिव्हिजन साईन मधला, ठीक आहे. सो तसंच इथं आता काय आहे, ऑब्जेक्ट तुमची रोटेट होतीये किंवा सर्क्युलर मोशन करतीये. तुम्हाला जर म्हटलं हर्ट्जमध्ये फ्रिक्वेन्सी, तर ते लक्षात येणार नाही. म्हणजे हे इक्विव्हॅलंट युनिट आहेत सगळे, हर्ट्ज RPS हे इक्विव्हॅलंट आहे. पण जर आता हर्ट्ज वापरलं मी, तर ते डोक्यावरून जाईल. पण हा मी जर म्हटलं एका सेकंदात एवढे रोटेशन झाले ऑब्जेक्टचे, तर ते जास्त समजेल. आता मला सांगा, तुम्हाला जर मी सांगितलं तुमच्या डोक्यावर फॅन फिरतोय, सिलिंग फॅन असेल घरामध्ये, त्या सिलिंग फॅनचं मी तुम्हाला सांगितलं फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज आहे, त्याच्यावरनं काही बोध होईल का तुम्हाला? नाही. पण मी जर म्हटलं फॅनची फ्रिक्वेन्सी 50 RPS आहे, याच्यावरनं जास्त बोध होईल की 50 हर्ट्जवरनं जास्त बोध होईल? सांगा निपुंगे. कारण फॅनचं रोटेशन जे घडतंय ते रोटेशन दिसतंय डोळ्यांना. सर रोटेशन पर सेकंड, एका सेकंदात 50 रोटेशन झाले, मला हे जास्त समजतंय. सो ज्यावेळेस रोटेशनल मोशन बोललं जातं, रिव्हॉल्युशन बोललं जातं, त्यावेळेस हर्ट्जच्या ऐवजी काय वापरतात? RPS. लॉजिक समजलं? तुमचं उत्तर बरोबर आहे, हर्ट्ज त्याचं इक्विव्हॅलंट युनिट आहे, नो डाऊट अबाउट इट. बट रिअल लाईफमध्ये जर तुम्हाला त्याला वापरायचं आहे, तर तुम्ही RPS म्हणा त्याला. हर्ट्ज कधी? फिजिक्स 2चं ज्यावेळेस सेक्शन सुरू होईल, लाईक इलेक्ट्रिक करंट सुरू होईल, अल्टरनेटिंग करंट सुरू होईल, किंवा ऑसिलेशन नावाचा चॅप्टर सुरू होईल, तर तिथं हर्ट्ज नावाचं आपल्याला युनिट वापरायचं आहे फ्रिक्वेन्सीचा. ओके, लॉजिक समजलं? ओके, ठीक आहे. आता बघा, इलेक्ट्रॉन याच्या भोवती फिरतो, न्यूक्लियस भोवती फिरतो, तर तो काय करतो? सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. मग मी म्हणेल की इलेक्ट्रॉन एका सेकंदामध्ये 1000 रिव्हॉल्युशन्स करतोय. मी असं म्हणणार नाही इलेक्ट्रॉन 1000 हर्ट्ज फ्रिक्वेन्सीने फिरतोय. नेवर, आय विल नॉट यूज दॅट वर्ड हर्ट्ज. इन्स्टेड आय विल यूज द वर्ड रिव्हॉल्युशन्स पर सेकंड. आय विल यूज दॅट युनिट. ओके, फाईन. ओके, चलो. सो नेक्स्ट, मग मी कोनिकल पेंडुलमचा आता बघा ऑक्टोबर 2013 परीक्षेत. हां बच्चा पार्टी, आज एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तर आज मी सकाळी आपल्या 12वीच्या मुलांचा पेपर आहे फिजिक्सचा, जे अपियर झाले. आपल्याकडे 116 विद्यार्थी होते ऑफलाईनच्या बॅचला. तर 116 विद्यार्थी उद्या अपियर होत आहे ते परीक्षेला. उद्या म्हणजे सोमवारच्या पेपरला. तर मग मी काय केलेलं आहे माहिती का, आत्तापर्यंत मागील 10 वर्षामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले बोर्ड एक्झामला, त्याचा मी एक छोटासा कन्साइज पेपर तयार केलेला असतो. मग कन्साइज पेपर म्हणजे प्रत्येक चॅप्टरचा. स्क्रीन दिसतीये का सर्वांना? बघा बरं, मला सांगा, स्क्रीन दिसतीये का? काय नाव दिसतंय बरं स्क्रीनवर? तुम्ही वाचू शकता, स्क्रीनवर नाव काय दिसतंय?
कुठला चॅप्टर आहे? रोटेशनल डायनॅमिक्स. मग ह्या रोटेशनल डायनॅमिक्स आतापर्यंत आपण जेवढं शिकलोय ते बच्चा पार्टी आतापर्यंत मागच्या 10 वर्षामध्ये बोर्ड एक्झाम मध्ये रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरवर कुठले कुठले प्रश्न येऊ शकतात परीक्षेत, ते सिलेबस पॉइंट आणि प्रश्न कुठल्या प्रकारचे येऊ शकतात, ह्या गोष्टी मी एका सिंगल पेजमध्ये, पाठपोट सुद्धा नाही, सिंगल पेजमध्ये पूर्ण चॅप्टर आहे बघा. हे बघा, जर तुम्हाला बोर्डाला परीक्षेला पेपरला आलाच प्रश्न तर तो येईल मोमेंट ऑफ इनर्शियावर. मग मोमेंट ऑफ इनर्शियाची एकतर डेफिनिशन विचारतील, एसआय युनिट विचारतील, डायमेन्शन विचारतील, किंवा त्याचा फॉर्म्युला विचारतील, किंवा त्याचं एखादं स्टेटमेंट असेल तर स्टेटमेंट विचारतील. मग बघा, ह्याच सिलेबस पॉईंटवर हा प्रश्न येऊ शकतो. एम आय, रेडियस ऑफ गायरेशन, थिअरम ऑफ पॅरलल अँड परपेंडिक्युलर ॲक्सेस, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. मग मी मुलांना सांगत असतो एवढंच करायचं. आता हे सगळे 1 मार्काचे 2 मार्काचे प्रश्न आहेत. डेरिवेशन बघा खाली, प्रूव्ह पॅरलल ॲक्सेस अँड परपेंडिक्युलर ॲक्सेस थिअरम. डेरिवेशन जर आलं तर ह्याच 2 पार्टवर येणार. एक्सप्रेशन फॉर लिनियर वेलोसिटी, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये लोवेस्ट मिड पॉईंट, असं. न्यूमेरिकल जर आलं, आता तरी न्यूमेरिकल एवढे तुमचे घेतोय मी प्रॅक्टिससाठी, पण फक्त एकच टाईपचं न्यूमेरिकल लिहिलं आहे बघा, चेंज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जी. सगळ्यात जास्त विचारला गेलेला हा प्रश्न आहे, चेंज इन रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा. मग त्याचे फॉर्म्युले पण लिहिले आहेत बच्चा पार्टी मी. सो मला सांगायचं काय आहे की माझं काम आहे तुम्हाला दिशा दाखवणं, माझं काम आहे तुम्हाला मार्ग दाखवणं. एवढा आभाळासारखा ह्यूज डोंगरा एवढा सिलेबस आहे, पण तुम्हाला एवढं सगळं करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त आणि फक्त मी सांगितलं तेवढंच एकाच पेजमध्ये बघा. एवढं कन्साइज थेरी कुणीच देणार नाही. आणि हे असं मी सगळ्या 16च्या 16 चॅप्टरचं बनवलंय. श्रावणी, शिरसाट, वर्षा गुले, तनुजा, व्यंकटेश पवार, दिसतंय का स्क्रीनवर, दांगट, राणी गीते. मग एवढा अभ्यास करायला सोपं आहे ना? ओके ना? चलेगा ना बच्चा पार्टी? किधर गया रे बाबा अपना? देखो सिर्फ 1 पेज में. आता मग एवढा जरी अभ्यास आपल्याला करायचा नसेल तर मग काय करायचं? कपात पाणी घ्यायचं, नाक बुडवायचं आणि त्यातच श्वास घ्यायचा. हा बच्चा पार्टी, 12वीत येऊन जर तुम्हाला एवढा स्मार्ट अभ्यास करायचा नसेल तर मग काय उपयोग नाही रे बाबा. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला आता ह्या अशा पद्धतीने जायला आवडेल. ओके. सो चला, लगेच मी 2-4 प्रश्न आता बोर्ड एक्झामचे पण तुमचे घेऊन टाकतो. आपला हा चॅप्टर पूर्णतः संपलेला आहे बच्चा पार्टी. कोनिकल पेंडुलमचे वगैरे मी न्यूमेरिकल्स घेतलेत. मी उद्यापासनं नवीन चॅप्टर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स तो सुरू करणार आहे. जर तुम्ही न्यू कमर असताल, जर पहिला चॅप्टर तुमचा मिस झालाय तर तुम्हाला रेकॉर्डेड सेशन्स पुन्हा बघावे लागतील. रेकॉर्डेड सेशन्स एकदा बघा, त्यात काही डाऊट्स असतील तर मला विचारा. आपण 1-to-1 सेशन पण घेऊ आणि ते करून टाकू कंप्लीट. ओके. सो चलो, नेक्स्ट क्वेश्चन देतोय तुम्हाला होमवर्कसाठी. काय बघा क्वेश्चन, कोनिकल पेंडुलम. एकच मिनिट. हा, परीक्षेत काय विचारला होता तो घेतो मी. ऑक्टोबर 2013च्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे. बॅकलॉगची जी एक्झाम होती त्याच्यात विचारला गेलेला प्रश्न आहे बच्चा पार्टी. बाकीचे जे प्रश्न घेतले ते पण रिलेटेड विथ बोर्ड एक्झामच होते. असं नाही की त्याच्यामध्ये दुसरं काही विचारलंय मी. बर, आता न्यूमेरिकलचा पार्ट आहे तो डायरेक्ट डोक्यावर नाही जाऊ शकतो तुमच्या, बट इट्स ओके. ठीक आहे, कारण तुम्ही लेट जॉईन झालाय. ते गोष्ट फक्त तुम्ही लक्षात ठेवायचं की आपल्याला आपलं धैर्य खचवायचं नाहीये, आपलं धाडस कमी होता कामा नये. बोर्डामध्ये म्हणजे आपल्याला सांगितलं जातं की अरे न्यूमेरिकल करू नका, न्यूमेरिकलमध्ये चुकल्या गोष्टी की मार्क कट होतात. आणि मी सांगत असतो मुलांना की न्यूमेरिकलच करायचे, पैकीच्या पैकी मार्क देतात. ठीक आहे. सो इकडे बघा, ए स्टोन ऑफ मास 2 kg is whirled in a horizontal circle. दिसतंय, स्क्रीन दिसतेय सर्वांना? horizontal circle attached at the end of 1.5 meter long string. ठीक आहे. आणि if the string makes an angle of
अँगल ऑफ 30 डिग्री विथ व्हर्टिकल असं जर झालं तर ते विचारते आपल्याला कम्प्युट इट्स पिरियड बच्चा पार्टी. बरं आता मला सांगा व्हिज्युअलाइज काय झालं. बऱ्याच वेळेस फिजिक्समध्ये गोष्टी व्हिज्युअलाइज होत नाही. एक स्टोन आहे त्याचा मास दिलाय सांगा किती आहे गिवन. यस एक एक गोष्ट करूयात. मास किती दिलं 2 kg इज वर्ल्ड. वर्ल्ड म्हणजे फिरवलं त्याला कसं हॉरिझॉन्टल सर्कलला. हॉरिझॉन्टल सर्कल अटॅच ॲट द एंड ऑफ 1.5 मीटर लॉंग स्ट्रिंग. ओके लेंथ दिली आहे स्ट्रिंगची 1.5 मीटर. इफ द स्ट्रिंग मेक्स अन अँगल ऑफ 30 डिग्री विथ द वर्टिकल कम्प्युट इट्स टाइम पिरियड टू फाइंड. आपल्याला टाइम पिरियड फाइंड आउट करायला लावला आहे. आता बच्चा पार्टी केस समजून घ्या. हे बघा असं सपोज एक फिक्स्ड एंड आहे टॉप आहे आणि ह्या टॉपला हे मेन पोझिशन पासून आता त्याला शिफ्ट केलंय इथे लाईक दिस. ह्याची लेंथ दिलेली आहे तुम्हाला. लेंथ किती दिली एल इज इक्वल्स टू 1.5 मीटर. याने इथं वर्टिकल बरोबर किती अँगल केलाय थीटा इज इक्वल्स टू कितना है जल्दी बताओ 30 डिग्री. बर आणि हे मास जे इथं लटकवलेलं ते मास किती आहे 2 kg. 2 kg. यस आणि हे काय परफॉर्म करतंय हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन लाईक दिस. हे बघा असं फिरतंय गोल 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 आणि इथं असा कोन लाईक शेप तयार होतोय वरती. व्हिज्युअलाइज झालं का. आपण बर्थडेच्या वेळेस टोपी घालतो डोक्यामध्ये असं कोन लाईक हे असं आडवं फिरतंय बरं का बच्चा पार्टी. असं पुढे येतंय पुढून मागे जातंय असं गोल गरा गरा फिरतंय आणि वरती फिक्स येते एंडला. व्हिज्युअलाइज झालं सर्वांना. कोनिकल पेंड्युलम कोनिकल पेंडुलम कोन लाईक शेप झालाय. टू अँड फ्रो नाहीये ते. टू अँड फ्रो मोशन नाहीये. तुम्ही झोका खेळता त्याप्रमाणे आगे पिछेवाला मोशन नाहीये. तिथं आगे पिछे मोशन होतं फक्त पुढे मागे असं नाहीये. हे गोल फिरतंय. इथं लिहिलंय बघा हॉरिझॉन्टल सर्कल स्टोन. मग आता इथं टाइम पिरियडचा फॉर्म्युला सांगेल मला. कोनिकल पेंडुलम आठवतंय का. जुलै 2016 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बच्चा पार्टी. जर तुम्हाला सोडवता आला तर तुम्ही आत्ताच बोर्डाच्या परीक्षेला बसू शकता. ॲटलिस्ट विचार तरी करा त्या पद्धतीने. ठीक आहे आपल्याला 1 वर्षाचा वेळ आहे पण आत्तापासून आपल्याला त्याची तयारी पायाभरणी सुरू करायची आहे. टाइम पिरियडचा फॉर्म्युला सांगा रे बाबा मला कोनिकल पेंडुलमचा. तर कोनिकल पेंडुलमचा फॉर्म्युला असतो 2π√L टाइम्स कॉस थिटा अपॉन जी. मला टर्म सांगा. टी म्हणजे कोण टाइम पिरियड. निपुंगे मगाशी तुम्ही विचारलं होतं मगाशी मी तुम्हाला टाइम पिरियड बद्दल सांगत होतो लक्ष द्या. टाइम पिरियड म्हणजे काय. आता हा जो बॉब आहे इथे स्ट्रिंगला कनेक्ट केलेला तो एक चक्कर पूर्ण करण्यासाठी लागणारा कालावधी असा गोल फिरून परत त्याच जागेवर येईल. तर ह्या कालावधीसाठी लागणारा जो वेळ आहे त्याला म्हणतात टाइम पिरियड. त्याचा फॉर्म्युला आहे 2π√L cos θ upon g. What is L? What is L? 1.5 meter. Very good. L is 1.5 meter. Then त्याच्यानंतर थीटा दिलेला आहे 30 डिग्री. जी ची व्हॅल्यू त्यांनी किती सांगितली आहे थांबा मी लिहून देतो इथं. जी ची व्हॅल्यू त्यांनी 9.8 घ्यायला लावलेली आपल्याला. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बरं सर तरी चालेल ना. चालते ना पण त्यांनी न्यूमेरिकल मध्ये दिली. आता परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे त्यांनी सांगितलं ते करावं लागेल. मी प्रश्न घेतलाय प्रश्नपत्रिकेतला. तुम्ही 10 घेतली तर ते तुम्ही तुमच्या मनाने घेताय. लक्षात घ्या जर प्रश्नपत्रिकेत मेन्शन नसेल तर घ्या 10 घ्या. 10 सोप्या होतात गोष्टी. आणि जर सीईटी नीट जेई मध्ये असताल तर बिंदास 10 घेऊन टाकायची. तिथं खेळतच बसायचं नाही 9.8 ने. पण आता बोर्ड एक्झाम आहे. बोर्ड एक्झाम डिमांड करतं तुमचे कॅल्क्युलेशन कसे करतायत तुम्ही. ठीक आहे चालेल बच्चा पार्टी. सो त्यांनी दिलंय तर तुम्हाला तीच व्हॅल्यू वापरावी लागेल. जी ची व्हॅल्यू 10 वापरून जमणार नाही. अंडरस्टूड. येस सर. परीक्षेत तुम्हाला काय येतंय ते मॅटर करत नाही. त्यांनी जे विचारलंय त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आपण. ओके मला माझा म्हणजे मला फिजिक्समध्ये 97 मार्क्स का मिळाले तर मला अजूनही ती खंत आहे की माझे 3 मार्क कुठे गेलेत. आय स्टील रिमेंबर दोज 3 मार्क्स. कारण पेपरहून आल्यानंतर मला माहीत होतं फिजिक्स 1 मध्ये माझा 1 मार्क गेलाय आणि फिजिक्स 2 मध्ये माझा 2 मार्क गेले. कारण आपल्याला असं शिकवलं जातं बच्चा पार्टी तुम्हालाही ऐकलं असेल तुम्ही की परीक्षेत जर प्रश्न चुकीचा आला
तर तुम्ही प्रश्न फक्त अटेम्प्ट जर केला, नंबर जर टाकला आणि त्याचं आन्सर लिहिलं नाही काही खाली, प्रश्न अटेम्प्ट केलाय, ब्लँक जागा सोडली आहे, प्रश्न चुकीचा आहे म्हणून, तरी तुम्हाला ग्रेस मार्क मिळतात. असं ऐकलंय का तुम्ही? हो सर. हा, तर मी पण तीच चूक केली. पण हे नव्हतं सांगितलं की ग्रेस मार्क हे त्याच व्यक्तीला दिले जातात जो पास होत नाहीये, जो काठावर आहे, त्याला ते ग्रेस मार्क मिळतात. बच्चा पार्टी, क्वेश्चन चुकीचा असल्या तुम्ही जर आउट ऑफ मार्क्स मिळवतात तर तुम्हाला ती मार्कांची भीक मिळणार नाही. हे मला माहित नव्हतं. ठीक आहे, माझ्या वेळेस पण प्रश्न चुकला होता 2007 साली. मी फक्त प्रश्न चुकीच्या पद्धतीने पण सोडवला त्यांनी गिवन थिंगने. पण मला असं वाटतं की माझ्या एक्झामिनरला एक्सपेक्टेड होतं जर मी आउट ऑफ मार्क्स मिळवतोय फिजिक्समध्ये तर मी ती व्हॅल्यू करेक्ट करून सुद्धा आन्सर सोडवण्याची काबिलियत ठेवायला पाहिजे होती, जी की नाही दिसली त्यांना. आणि त्याच्यामुळे आय लॉस्ट माय 2 मार्क्स चुकीच्या प्रश्नामध्ये. आणि 1 मार्क कुठं लूज केला तर 11वीमध्ये तुम्हाला ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर आहे बच्चा पार्टी, आणि त्याच्यात कंडिशन्स आहे सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या. तर तिथं 4 ते 5 कंडिशन आहे सॅटेलाइट लॉन्च करण्याच्या, आणि मी 4 कंडिशन लिहायच्या. तर मी म्हटलं प्रश्न जेवढा विचारलाय तेवढंच लिहूयात, 2च कंडिशन लिहून आलो येत असून सुद्धा, अँड तिथे 1 मार्क गेला मग माझा. सो आय लॉस्ट, आय स्टील रिग्रेट. आणि ते माझ्या माइंडमध्ये एवढं मला खातं कायम. स्टील आय वॉज फर्स्ट इन अहमदनगर डिस्ट्रिक्ट. आपल्या अहिल्यानगरमध्ये मी 2007 साली फिजिक्समध्ये 97 मार्क्स मिळून जिल्ह्यात पहिला होतो. बट आय स्टील रिग्रेट की मी महाराष्ट्रात पहिला आलो असतो 100पैकी 100 मार्क मिळून. दॅट आय कुड नॉट डू ॲट दॅट टाईम. मग मला असं वाटतं माझे जे विद्यार्थी माझं हे रेकॉर्ड तोडतील, माझं हे जे रेकॉर्ड तोडतील. आता हे 97चं 98 नाही राहता, मी आत्ताच्या बॅचच्या मुलांना 98चं दिलेलं आहे, तुमच्यासाठी 100 आउट ऑफ 100चं असेल. सो माझं हे टार्गेट जे विद्यार्थी मोडतील मी त्यांना कॅश प्राईज देत असतो 5,000 रुपयांचं. सो चॅलेंज घ्या मग तुम्हाला घ्यायची असेल तर बच्चा पार्टी. सो कमिंग बॅक, येस सर. या येस सर. आवडेल मला. ठीक आहे, कृती करणं खूप अवघड आहे, बोलणं सोपं आहे. ठीक आहे, आत्ता भावनेच्या भरात तुम्ही होई म्हणून जाताल, पण येणारा काळच सांगेल की तुम्ही कितीपैकी किती मार्क्स घेताल. ओके, आणि मला आवडेल माझ्या विद्यार्थ्याने माझं रेकॉर्ड तोडलेलं. या ओके, ठीक है. सो चलेगा बच्चा पार्टी. तो टाइम पीरियड t = 2π√L cos थीटा अपॉन g, ये फॉर्मूला से जाएंगे. तो बाकीच्या टर्म दिलेलं आहे, मास दिलाय, लेंथ दिलाय, थीटा दिलाय. सो मी तर व्हॅल्यू टाकतो. मग सांगा t = 2π√L cos थीटा. L ची व्हॅल्यू 1.5, cos थीटा ची व्हॅल्यू आहे 30 डिग्री, आणि खाली g ची व्हॅल्यू 9.8 दिली आहे. मग बच्चा पार्टी इकडे बघा, माझे कॅल्क्युलेशन बघा. 2π 1.5 मी असं लिहितो 3/2. कुणाची काय हरकत आहे का? असली तरी मी लिहिणार आहे. आणि cos 30 ची व्हॅल्यू किती असते? cos 30 ची व्हॅल्यू √3/2 असते. किती असते? टेबल माहिती असेल ना ट्रिग्नोमेट्रीचा? वेंकटेश पवार, बता कितना है वैल्यू? √3/2 या हाफ होता है? क्या होता है बताओ मेरे को. √3/2. बरं, ठीक आहे. आणि खाली 9.8. ठीक आहे. सो ॲज इट इज लिहिलं. मग 2π वरती आहे माझ्यासाठी 3√3. 2 × 2 4 झाला. 4 खाली आला माझा. 4 × हे 9.8 आहे, 9.8 असंच लिहिलं. वरती √3 आहे ना, बरोबर? ओके, हां, बरं. आता √3चा स्क्वेअर रूट होईल 1.73 ना. ओके, बरं. मग काय करता येईल बघूया. 2π√, लॉग टेबल वापरायचं नाही असं माझं धोरण आहे. तर बघूयात मी किती सक्सेस होतो त्याच्यात. 1.73 4 × 9.8. बरं, स्क्वेअर रूट, परफेक्ट स्क्वेअर रूट आहेत का हे पाहायचं होतं मला. तर 4ने इथं 1.73ला भाग जाईल का, 9.8ने जाईल का हे विचार करतोय मी. 98 कॅन बी रिटन ॲज 49 × 2. ओके, बट स्टील आन्सर काढताना दिक्कत यायला बसली आपल्याला. ओके, कारण परफेक्ट स्क्वेअर कुठलेच नाही आहे, आपल्याला व्हॅल्यूज काढाव्याच लागतील, म्हणजे लॉग टेबल वापरावंच लागेल. हे बघा, 3चा येऊन जाईल √3, ती 1.73. 4चा पण 2 बनवून जाईल, ते पण ओके.
9.8 चा स्क्वेअर रूट, शॅल आय राईट इट ॲज पाय 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 इज 3.14, ते कट होईल आणि राहिलं कोण मग रूट ऑफ 1.73, तेवढी तर व्हॅल्यू बघावीच लागेल. बच्चा पार्टी इकडे बघा. हे बघा, मी आहे ना जनरली मुलांना असं सांगत असतो, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू इज इक्वल्स टू 9.8 घ्यायची किंवा अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 10 घेतली तरी चालेल पाय स्क्वेअरची. ठीक आहे. सो मग पाय स्क्वेअरची जर ही व्हॅल्यू घेतली आपण, तर याचा स्क्वेअर रूट जर घेतला तर हा बनेल पाय, बरोबर. स्क्वेअर रूट काय घेतला, पाय, आणि पायची व्हॅल्यू इथं 9.8च्या ऐवजी किती लिहिताल मग तुम्ही, 3.14. हां, मग हे बघा 9.8 आहेच खाली इथं, तो कॅन्सल होऊ शकतो ह्या पाय बरोबर. Am I correct? Root of 9.8 can be written as 3.14, isn't it? So मग Yes. बघा आता माझ्यासाठी असं दिसतंय 2 इंटू पाय इंटू ही रूट 3 जशीच तशी लिहिली, रूट 4चा बनला 2 इंटू रूट ऑफ 1.73 जशीच तसा डिवायडेड बाय 9.8. ये 9.8 का रूट ऑफ 9.8 इज नथिंग बट पाय, विच विल गेट कॅन्सल, 2 2 कॅन्सल, आणि ही रूट 3 आहे. आणि ही पण कशाची व्हॅल्यू रे, 1.73 1.73 नाही, पण ते रूट थ्री म्हणजे 3⁻⁴ बनेल ते. म्हणजे आता काय होतं, ज्यावेळेस एखाद्या टर्मचा रूट लिहितात, रूट ऑफ ए, तर ते असं लिहितात a⁻². मग आता रूट ए त्याचा परत रूट जर घेतला तर हे बनेल a⁻½ ठीक आहे. सो वो बनेगा a⁻⁴. सो ती व्हॅल्यू नाही निघणार, तर त्याच्यापेक्षा आपल्याला लॉग टेबल वापरावं लागेल, असं करावं लागेल तुम्हाला. तर इथं राहिलंय 1.73 आणि रूट ऑफ 1.73 एवढी व्हॅल्यू मला आता लॉग टेबलनी काढावं लागेल, त्याला पर्याय नाही आहे. पण बाकीचे कॅल्क्युलेशन समजले का? बघा किती सिम्पल केलं, किती सिम्पल केल्या गोष्टी. 1.5ला काय लिहिलं मी, 3/2. cos 30ला काय लिहिलं, त्याची व्हॅल्यू टाकून घेतली. 9.8 जसे तसं 2 इंटू 2चा बनला खाली 4, वरती राहिला होता 3√3, खाली 9.8. आणि ही टर्म हे बघा बच्चा पार्टी, हे तुम्ही तोंडपाठ करून टाका. पायची व्हॅल्यू असते 3.14, पायचा स्क्वेअर लिहितात 9.8 किंवा 10 लिहायचा. मग 9.8 आणि हा पाय कॅन्सल झाला आणि 2ला 2 कॅन्सल झाला, राहिला रूट 3 1.73. तुमच्याकडे लॉग टेबल आहे का आत्ता बच्चा पार्टी? लॉग टेबल वापरता येतं का रे तुम्हा लोकांना? वैष्णवी, तनुजा, व्यंकटेश, लॉग टेबल वापरता येतं का? हो सर. मग लॉग टेबल जर वापरता येत असेल तर स्क्वेअर रूट सांगता का मला? 1.73चा स्क्वेअर रूट किती आहे, कोणी सांगेल का मला? मदने, पवार, एक व्यंकटेश मिनिट. घुले, पेरे, तनुजा मोरे, श्रुतिका शिंदे, सार्थक लवांडे, देन तोरडमल, साबळे, दिंडे, स्नेहल वाघमारे, खोसे, दांगट, रोहिणी, राणी गीते, प्रेम गाडेकर, प्रतीक्षा गुंजाळ, प्रसाद काळे, नवनाथ कांबळे, देन नंदिनी परदेशी, मसिरा शेख, मानसी वाघ, कल्याणी पाठक, देन गोकुळ दराडे, गणेश निपुंगे, बापू साक्षी गिरवले, देन स्नेहा उदावन, अनुष्का दोंदे, अंजली येवले, आदित्य गवळी, आदित्य भाण. सांगा मला. सर उसकी वैल्यू 1.315. 1.135. ओके, लिहितो मग इथं 1.73 इंटू 1.135 का? नाही 1.315. 315. ओके ठीक आहे, 315. मग दोघांचं मल्टिप्लिकेशन घेऊ शकता तुम्ही. आता मल्टिप्लिकेशन करा आणि मला आन्सर सांगा. ओके, विल दॅट बी फाईन? सगळ्यांना मिळाली का बघा व्हॅल्यू? आन्सर येत आहे 2.27 सेकंड्स. त्यांचा आन्सर आहे 2.29 सेकंड. कितीचा फरक पडला माझ्या आणि त्यांच्या आन्सरमध्ये? फक्त 0.02चा. बघा, मग तुमचा आन्सर हे करेक्ट आलं विदाउट युजिंग लॉग टेबल. शेवटी मला फक्त स्क्वेअर रूट पाहण्यासाठी लॉग टेबल एका ठिकाणी लागला. बाकी माझी तीच हॅबिट आहे की मी विद्यार्थ्यांना गोष्टी सोप्या करून शिकवायला मला आवडतात. कॅल्क्युलेशन मी त्यांचे फेवरेट बनवतो, ही माझी खासियत आहे, हे माझं फीचर आहे. ठीक आहे बच्चा पार्टी? आणि इथून पुढे इंजिनिअरिंगला जा, मेडिकल क्षेत्रात जा, तर तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायचेच आहेत. न्यूमेरिकल जर सोडवायचे म्हटले तर त्याचा पाया आता इथं 12वीत तयार होणार आहे आपला. सो किती मोठे न्यूमेरिकल असू द्यात, मग इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला तुम्ही मेकॅनिक्स शिकणार आहेत,
इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिकणार आहेत, ग्राफिक्स शिकणार आहेत, सगळीकडे न्यूमेरिकल्स आहे, मेकॅनिकल शिकणार आहेत, सिव्हिल शिकणार आहे. ठीक आहे, फर्स्ट इयरला कॉमन असतात सब्जेक्ट. आणि जर तुम्ही मेडिकल फील्डला जरी गेलात तरी तिथे तुम्हाला ह्याच गोष्टी पाहायला मिळतील. ओके, सो बच्चा पार्टी, त्याच्यामुळे हे जे ॲन्सर आलं आहे ते ॲन्सर टिक करून घ्या. आणखी 1-2 प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी आत्ता लगेच देतो, आणि तेवढे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. थोडे कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स असतील, लेंदी असतील, पण 1 स्टेप ॲट अ टाईमने गेलं तर नक्की त्याचे ॲन्सर मिळतात. ओके, आणि बच्चा पार्टी वेगवेगळे विद्यार्थी जॉईन होत आहेत त्या सेशनला. थँक्स टू यू गाईज, तुम्हाला आपले सेशन्स आवडत आहेत. मी तुम्हाला सांगितलं आहे, ऑनलाईनला तुम्हाला असं कधी वाटणारच नाही की तुम्ही ते ऑनलाईन शिकताय. यू विल फाइंड की यार आपला टीचर आपल्या शेजारी बसला आहे आणि आपलं बोट धरून आपल्याला शिकवतोय की काय. सो ती फिलिंग मी नक्कीच तुम्हाला देऊ शकतो, आमचे सगळे टीचर्स देऊ शकतात. सो तुम्हाला जर आपलं कोचिंग आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसाठी नक्कीच आमच्याबद्दल रिकमेंड करा. तुम्ही आपलं जे सक्सेस सायन्स अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे हे बघा, मी स्क्रीनवर दाखवलं आहे, ती लिंक बघा. इथं शॉर्ट्स पण आहेत आपले, विद्यार्थ्यांनी दिलेलं फीडबॅक आहे. केमिस्ट्रीचे टीचर, बायोलॉजीचे टीचर, फिजिक्सचे टीचर, मॅथ्सचे टीचर, या सगळ्यांनी आपल्यासाठी दिलेल्या हे काही कमेंट्स आहेत. आणि बच्चा पार्टी, गो देअर अँड प्लीज वॉच दोज शॉर्ट्स. आणि व्हिडिओजमध्ये जा. व्हिडिओजमध्ये तुम्हाला क्लास 12चं इथं बघा प्लेलिस्टमध्ये जायचं, प्लेलिस्ट. आणि प्लेलिस्टमध्ये काय करायचं की 12वीची आता प्लेलिस्ट तुमची सर्च करायची. इथं सर्चचं ऑप्शन आहे बघा, भिंगाचं. इथं जर गेले तर इथं रोटेशनल डायनॅमिक्स टाका. आपला रोटेशनल डायनॅमिक्स नावाचा चॅप्टर सुरू आहे सध्या 12वीचा. रोटेशनल एंटर केलं, सो रोटेशनल डायनॅमिक्सची प्लेलिस्ट ओपन झाली, दिसतीये क्लास 12. सो तुम्ही मोबाईलवर पाहताय की लॅपटॉपवर मला माहीत नाही, पण जर असं करत असाल तर इथं जाऊन बघू शकता. क्लास 12 फिजिक्स किती व्हिडिओ झाले, 25 व्हिडिओ झाले, म्हणजे 25 लेक्चर झाले जवळपास आपल्यासाठी. रेकॉर्डिंग स्टार्ट करायचं, रेकॉर्ड केलेले व्हिडिओ तुम्ही इथं जा बघू शकता 1 बाय 1. ठीक आहे, वाटल्यास तुम्हाला ही लिंकही मी शेअर करतो प्लेलिस्टची. ही वॉच करण्यासाठी जी प्लेलिस्ट आहे ती लिंकही मी तुमच्यासाठी शेअर करून ठेवेल ग्रुपवर. ओके, ठीक आहे बच्चा पार्टी. हे बघा, अशा पद्धतीने ती प्लेलिस्ट ओपन होती आहे. मग तुम्ही 1 व्हिडिओ ॲट अ टाईम यू कॅन वॉच दॅट. ओके, फाईन. सो ह्या रविवारपर्यंत त्या गोष्टी करा. आणि यास तुम्हाला सांगितलं आहे, रविवारीसुद्धा आपलं आपलं क्लासेस चालू असतात. रविवारी आपली टेस्ट पण असते, ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन, ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन. ऑनलाईनचे विद्यार्थी जर ऑफलाईनला येऊ शकत असतील टेस्टला, यू आर वेलकम. आठवड्याभराचे डाऊट्स असतील तरीसुद्धा यू गाईज आर वेलकम. ठीक आहे, रविवारी आम्ही 2 वाजेपर्यंत इथेच असतो. आणि रविवारी येऊन सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही अजूनही ॲडमिशन आपलं कन्फर्म केलं नसेल तर कन्फर्म करा, तुमचे पुस्तकं घेऊन जा. ठीक आहे, प्रिंटेड मटेरियल आपलं तयार आहे, कारण ह्या प्रिंटेड मटेरियलमधून आम्ही शिकवायला आता सोमवारपासून सुरुवात करू सगळे टीचर्स. आणि यात मग आमचा जो वेळ जात असतो क्वेश्चन लिहिण्यामध्ये, तो क्वेश्चन आमचा वाचतो. ठीक आहे, सो बच्चा पार्टी, गेट युअर सेल्फ एनरोल्ड इन टू द सक्सेस सायन्स अकॅडमी अँड बी पार्ट ऑफ द सक्सेस सायन्स फॅमिली. आणि तुमचं हे जे डिसिजन असेल ते लाईफ चेंजिंग असेल, लक्षात घ्या. मला माहिती आहे मार्केटमध्ये लोक काय करतात ऑनलाईन सेशनच्या नावाखाली, आणि पण आम्हाला आमचं पुढचं 20 वर्षाचं करिअर घडवायचं आहे बच्चा पार्टी. आम्हाला त्याच्यामुळे तुम्हाला ऑफलाईनच्या तोडीचेच रिझल्ट तुम्हाला ऑनलाईनच्या माध्यमातून द्यायचे आहेत. ठीक आहे, आणि क्वालिटी एज्युकेशन तुमच्यासमोर मांडायचं आहे. सो यू वोंट रिग्रेट अबाउट इट, दॅट आय कॅन गॅरंटी. या ओके, सो चलो बच्चा पार्टी, शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. अँड थँक्यू फॉर जॉईनिंग. लगेच 5 मिनिटात केमिस्ट्रीचं सेशन पण सुरू होईल. थँक्यू फॉर जॉईनिंग. संडेच्या परीक्षेआधी सर्वांनी तुमचे मेल ID, मोबाईल नंबर सेंड करा बनकर सरांना. संडेच्या पेपरच्या आधी जर तुम्ही न्यू कमर असाल तरच तुम्ही पेपर देऊ शकाल. तुम्हाला तुमच्याकडे रोल नंबर आणि आयडेंटिटी असेल तर, लॉग इन आयडेंटिटी. यस, दॅट्स इट. थँक्यू. ग्रुपवर टाकतो. ग्रुपवर आहात का निपुंगे तुम्ही? ग्रुपवर टाकतो होमवर्कचे क्वेश्चन. ग्रुपवर आहात का? यस, ओके. सो ग्रुपवर टाकतो होमवर्कचे क्वेश्चन. यस, चलो, थँक्यू.